प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या पाऊस काही म्हणावा असा पडत नाही. जुन्नर तालुक्यामध्ये पिकं समाधानकारक नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. महाविकास आघाडी, महायुती यांच्याकडनं इच्छुक मंडळींचं वारं जुन्नर तालुक्यामध्ये वाहू लागलेलं आहे. जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केलेली आहे. गावोगावी ते ज्या पद्धतीने फिरत आहेत तर त्यांना मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. शरददादा सोनवणे ज्या पद्धतीने नम्रपणे वागतायत, लोकांशी बोलतायत आणि लोक सुद्धा काय असं म्हणतात की दादा आमची चूक झाली, तुम्हाला आमदार करायला हवं होतं. आता मतदार समोर आल्यावर काय बोलतात, माणूस मागं गेल्यानंतर काय बोलतात हे आपण पाहतो. पण एक नक्की आहे, शरद सोनवणे यांनी जो तालुक्यामध्ये एवढा मोठा निधी आणला हे कोणीही नाकारू शकत नाही. जुन्नरची जनता आहे, सब कुछ जानती आहे. आता निवडणुका पुढ्यात आहेत. प्रत्येक जण आमदार होण्यासाठी इच्छुक असलेली मंडळी कामाला लागलेली आहेत. महायुती असो नाही तर महाविकास आघाडी. आपल्या सोबत शरददादा सोनवणे यांचे विश्वासू सहकारी संतोषजी घोटणे आहेत. या संदर्भामध्ये तालुक्यात सध्या जे काही चाललंय याबाबत आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत. संतोषराव नमस्कार. नमस्कार. विधानसभेला अजून काही 2-3 महिने अवकाश आहे. सध्या ज्या पद्धतीनं काही कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी ज्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली, आता प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या बरीच आहे. महायुतीमध्ये अवमेळ राहिलेला नाही. अतुल बेनके तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. आशाताई बुचके, शरददादा सोनवणे हे तिघांची तीन ठिकाणी तोंड झाली असं म्हटलं तरी वावगं नाही. विद्यमान आमदारांनी अद्याप प्रचाराला सुरुवात तशी केलेली नाही. आशाताई बुचकेंचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आशाताई आमदार होणार असं मानतात. काही प्रमाणात अतुल बेनके यांचे कार्यकर्ते पण त्यांची भूमिका मांडतात. पण सगळ्यात जास्त माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी गेल्या 15 दिवसापासून किंवा 8 दिवसापासून गावोगावी मतदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली. निवडणुकीला 2-3 महिने अवकाश आहे. शरद सोनवणे थकणार नाही का? निवडणुकीला अजून भरपूर अवकाश आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकाची निवडणूक लढण्याची एक रणनीती असते. यात मी असं म्हणणार नाही का कोण प्लेन राजकारण खेळेल. याच्यामध्ये काय प्लेन राजकारण कोण खेळेल असं मला वाटत नाही. पण ज्याची निवडणुकीची स्ट्रॅटर्जी असते. तुम्ही एक नीट लक्षात घेतलं की महायुतीची परिस्थिती आणि महाविकास आघाडीची परिस्थिती आणि ह्या सगळ्याची राजकीय गणितं जर तपासली तर शरददादा सोनवणेंची भूमिका पुढच्या राजकीय दृष्टिकोनातून परफेक्ट आहे असं मला वाटतं. पुढच्या म्हणजे निवडणुकीच्या राजकीय दृष्टिकोनातून आज जी त्यांनी भूमिका घेतली, त्यांच्या निवडणूक लढवण्याचा पहिल्यापासूनचं टेक्निक जर आपण बघितलं, जे त्यांनी 2014ला लढवलं, 2019ला आणि 2024ला, त्यांचा फोकस जनतेमध्ये असतो. जनतेच्या ताब्यात कशी निवडणूक जाईल, जनता काय निर्णय घेतो मला मान्य, मी जनतेत जाणार. ते या तालुक्यात ज्यावेळेस आले ना त्यावेळेस सुद्धा त्यांनी घरोघर पोहोचण्याचा प्रयत्न करणार. त्यांचा विश्वास पब्लिकवरती. सध्याची परिस्थिती, राजकीय परिस्थिती अशी झालेली वाणी साहेब का राजकीय सगळा गोंधळ झालाय महाराष्ट्रात, देशात, सगळीकडं. त्यामुळे पक्षीय भूमिका फार आता लोकांच्या राहिलेल्या नाहीत. म्हणजे अमुकच पक्ष खूप चांगला, अमुकच पक्षाची निष्ठा, अमुकच पक्षाच्या भूमिका सेक्युलरिझम आहे. काही लोक हिंदुत्ववादी आहेत, सेक्युलर हिंदुत्ववादी विचारधारा, ह्याच्यावरती चर्चा करण्याची वेळ संपलेली आता. म्हणजे कोणीही कधीही आता ह्याच्यावरती मतं मागणं, मला नाही वाटत लोक आता याला मतदान करतील. कारण की असा महाराष्ट्रातला एक पक्ष नाही का तो त्याच्यावर दुसऱ्या पक्षावर कधी गेलेला नाही. त्यामुळे पक्षीय भूमिका संपलेल्या आहेत. लोक आता मतदान काय करणार आहेत, आमच्या तालुक्याची आता निवडणूक लागली, जे काही 4-6 उमेदवार असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, त्याच्यापैकी उजवा कोण, तालुक्याला कोण पुढे नेईल, त्याला आता लोक मतदान करणार. आता हे नाही राहणार का ह्यांच्यामुळे यांना मतं पडली, त्यांच्यामुळे यांना मतं पडली. शरददादा सोनवणे यांची प्रचाराची जी पद्धत आहे ही आर्टिफिशियल असं वाटत नाही?
ना, ज्याचा तो घेण्याचा भाग आहे. मतदान कोण करणार आहे? जनता करणार आहे. जनतेपाशी नम्रपणे जाणं, त्यांचं दर्शन घेणं, त्यांना समजून सांगणं, आपली भूमिका सांगणं, यात गैर काय? यात गैर मला काहीच वाटत नाही. आणि चांगली गोष्ट आहे. ते जातात, ते लोकांना भेटतात, ते लोकांचं दर्शन घेतात, ते आणि लोक त्यांचा काय निर्णय घेतील ते लोक ठरवतील त्यांचं भविष्य. सिंगल फिरतात ते. एकनाथ शिंदे या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. पक्षवाढीचं काय? बरोबर. तुमची महायुती आहे. बरोबर. महायुतीचं काय? बरोबर. सिंगल जाणं, स्वतःचं म्हणणं मांडणं. बरोबर. भविष्यकाळात उमेदवार त्यांना आहे, नाही आहे, कदाचित महायुतीची उमेदवार त्यांनाही मिळू शकते. बरोबर. काही जबाबदारी जोखीम नावाचा प्रकार आहे की नाही? तयारी करणं काय वाईट आहे? सिंगल. हा, दादांनी यावेळेस तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही ठरवलं. त्रास द्यायचा इन द सेन्स काय, निवडणुकीच्या काळात कार्यकर्ता थकून जाईल. आताच आपण प्रत्येक ठिकाणी 100, 200, 500 कार्यकर्ते बोलवले. सोनवणे थकणार नाही का आता फिरून फिरून? थकणारा माणूस नाही हो. सोन्यांचा अभ्यास, सोन्यांचं काम, सोन्यांची धावपळ अख्ख्या तालुक्याने एक 17-18 वर्ष बघतात आहे ना. तो थकणाराच माणूस नाहीये. डोक्यात ना नशा पाहिजे. नशा असेल तुमच्यात तर तुम्हाला नशा विकासाची राजकारण तर छत्रपती शिवरायांनी केलं, मग वाईट केलं का? छत्रपती शिवरायांनी सुद्धा राजकीय डावपेच आखले, राजकारण केलं, ते जनतेच्या हितासाठी केलं. मग राजकारण करणं गैर आहे का? अजिबात गैर नाही. निवडणूक तोंडावर आली, राजकारण केलं पाहिजे. निवडणूक संपल्यानंतर विकास केला पाहिजे. मी नेहमी मानतो की राजकारण हे गळ्याच्या वरती असावं, समाजकारण गळ्याच्या खाली, हृदयाने समाजकारण असावं. सर्वसामान्य माणसाला शरददादा सोनवणे यांच्याबद्दल प्रचंड आस्था होती, ती अजून पण आहे. पण काही मुद्द्यांवर शरददादा सोनवणे बॅकफुटवर येत आहेत. शरददादा सोनवणे एक माणूस आहे, देव नाही. प्रत्येक माणसामध्ये सद्गुण, चांगले वाईट सगळ्या गोष्टी असतात. काम करत असताना चांगले वाईट कामं होतात, चुका होतात, काही कामं बरोबर होतात. त्याच्यामध्ये काही गोष्टी ते बॅकफुटवर जर येत असतील तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगून, आम्ही सगळी मिटिंग करून, सगळ्या गोष्टी करून, चर्चा करून आम्ही यातून मार्ग काढतो. आणि ते आता असं वाटतंय की शरददादा सोनवणे जी आता भूमिका घेतली ही योग्य आहे. लोकांकडे गेलं पाहिजे, नतमस्तक खोललं झालं पाहिजे. लोकांना सांगतात ते बाबा मी तयारीला लागलेलो आहे, लोक त्यांचा निर्णय घेतील. जर लोकांना वाटलं का ह्या माणसाने 5 वर्ष आपण ह्या माणसाला सत्तेपासून दूर ठेवलं, निवडणुकीत ज्या माणसाला पराभव जनतेने कौल सांगितलं का बा तुमचा पराभव, तुमच्यापेक्षा आतुशेठ बेनके हे कामाला उजवे आहेत, हे जनतेने कधी सांगितलं? 2019ला. तुमच्यापेक्षा आतुशेठ बेनके उजवे आहेत कामाला, आम्ही त्यांना निवडून देणार. आणि जनतेने निवडून दिलं, आम्ही कौल मान्य केला. आता आतुशेठ बेनके यांनी सुद्धा 5 वर्ष काम केलं. आता जनतेने ठरवायचं 5 वर्ष अतुल शेठची झाली, 5 वर्ष शरददादाची झाली. ह्यामध्ये जर अतुल शेठनी शरदांपेक्षा चांगलं काम केलं असतं तर जनता अतुल शेठला निवडून देईल. जर शरदाने अतुल शेठपेक्षा जास्त काम केलं असतं तर जनता शरदाला निवडून देईल. आता बेनके सोनवणे यांच्यापेक्षा वेगवेगळे पर्याय व्हायला लागले. महाविकास आघाडीकडून अनेक नावं पुढे येत आहेत. निवडणुकीची नंतरची गोष्ट मी सांगतो तुम्हाला, मी 2019च सांगतो. साहेब मुद्दा लक्षात आला. आता पुढचा जो मुद्दा घेतला ना साहेब मान्य, परंतु आता तुम्ही जे काय म्हणताय की आता ज्याचं काम चांगलं असेल त्याला लोक निवडून देतील. 100%. शरद सोनवणे यांनी 5 वर्ष काम केलं, अतुल शेट्टी 5 वर्ष काम केलं, आशाताई बुचके आहेत, विग्नरचे अध्यक्ष आहेत, तुमच्या गावचे शरद लेंडे आहेत, तुषार थोरात आहे, माऊली खंडाकडे आहेत, त्याचबरोबर तुमचे उतूरचे मोहित धमाले आहेत. अशी अनेक नावे पुढे येत आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. बरोबर. शरददादांचं मला भाषण एकदा आठवतं विग्नर कारखान्यावर केलेलं, ही सायकल फिरती राहिली पाहिजे. बरोबर आहे. मी आमदार झालो, अतुल शेठ झाले, आता पुन्हा वेगळा झाला पाहिजे. बरोबर आहे. काय तालुक्याच्या जनतेने काय करायचं? ते तर आता पण म्हणते का शुभेच्छा तर सगळ्यांना देणार ना. ते उद्या जे उमेदवार उभे राहतील ते त्यांना म्हणणार ना मग तुम्ही सगळेच आमदार झाले पाहिजे. वाईट काय त्याच्यामध्ये? त्यांची आजही तीच भूमिका आहे. मी माझं काम लोक निर्णय घेतील, पण शुभेच्छा तर देणार ना ते सगळ्यांना. उद्या तुम्ही परीक्षेला गेले, मी परीक्षेला, तुम्ही तुम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणणार ना, पण उद्या निकाल लागल्यानंतर मार्कशीट वरती कळेल ना कोणाला जास्त मार्क्स पडले ते. वाईट काय? महायुती असताना सिंगल प्रचार करणं, पक्ष संघटना न वाढवणं हे कुठंतरी चुकतंय असं वाटत नाही? काहीच गैर नाही याच्यामध्ये. काय पक्षाची शिस्त नाही, शिस्त परत भंग केलेली नाही. मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे, मी लोकांचं दर्शन घ्यायला झालोय. उद्या जी राजकीय गणित बदलतील त्यावेळेस येत्या काळात, नजीकच्या काळामध्ये ज्यावेळेस भूमिका येते त्यावेळेस आम्ही त्या भूमिका मांडू. आज ती वेळ नाहीये. आज वेळ काय आहे की परीक्षा आल्यावरती ऐन टायमाला अभ्यास करायचा, ते पण बरोबर नाही. ही पूर्वतयारी. ही पूर्वतयारी. वाईट काय त्याच्यामध्ये? लोक ठरवतील. या तालुक्याचा निर्णय आता ही जनता घेईल.
आणि मी तुम्हाला वारंवार या पाठीमागं सांगत आलोय, आताही सांगतोय, तालुक्याच्या विकासावर आता लोकांची भूमिका असेल. जो तालुक्याचा विकास करेल तो आता आमचा आमदार. तर विकासाचं गणित राहिले कुठं? गणित विकासावर आले आता. पाहिले ना आपण काय. मी परत सांगतो तुम्हाला, मी निवडणूक आता विकासाकडे जाणार बघा माझ्या तुम्ही. त्याचं कसं आहे, राजकीय पक्षीय जे लोकांच्या बांधण्या होत्या किंवा पक्षाविषयी जी लोकांची भूमिका होती ती लोकांची बदलली आता भूमिका. परत सांगतो, लोकांची भूमिका पक्षाविषयी थोडीशी बदलत चाललेली, कारण की राजकीय गोंधळ महाराष्ट्रामध्ये जी समीकरणं बिघडलीत त्यामुळे लोकांचा फार पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन राहिला नाही. लोकांचा इंटरेस्ट काय केलाय, आमच्यासाठी रात्री कोण धावून येईल, ज्याला सामाजिक भान कळतं, जो जुन्नर तालुक्याचे, मी परत सांगतो, जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने जो आमदार महत्वाचा वाटेल 100% लोक त्याला मतदान करतील. मग त्याच्यामध्ये जे कोणी इच्छुक असतील, माझं वैयक्तिक, माझं शरदांवर प्रेम आहे, त्यांच्या कामावर प्रेम आहे, मी शरदांना मतदान करणार. हा माझा वैयक्तिक मत झालं माझं. मी कारण मला असं कळतंय, मला थोडंफार जे काही शिक्षण झालंय किंवा थोडंफार मला कळतंय, मी सुशिक्षित तरुण म्हणून, तर मला हे वाटतं की ह्या तालुक्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात, जो मी लहानाचा मोठा झालोय, तालुक्याच्या कमीत कमी 31-35 वर्षामध्ये जे आमदार देसाईंनी चांगली कामं केली. पण जे शरदादा निवडून आल्यानंतर जो तालुक्यामध्ये वेग चालू झाला, आपण संगमनेरकडे बघायचो थोरात साहेबांकडे, आपण इकडे बघायचो वळसे पाटील साहेबांकडे, आपल्याला वाटायचं राव आपला तालुका का पाठीमागे राहिलाय. अनेक दिवस असं एक नेतृत्व भेटलं शरदाच्या माध्यमातून, आणि जो वेग पकडला विकासाचा शरदादांनी, जो वेग पकडला आणि तो वेग पकडून तालुका पुढे जायला निघाला. कधीतरी तालुक्याला सुंदर स्वप्न जनतेला पडायला लागली आणि जनतेमध्ये एक उत्साह तयार झाला. अरे बापरे, इतर रस्ता झाला, अरे बिबट सापडी चालले, पर्यटनाचं चाललंय, कोर्टाची इमारत होते, लोकांमध्ये एक उत्साह यायला लागला. आणि हे सगळं करत असताना परत तिथं ब्रेक बसला. पण जनतेचा कौल हा मान्य करत असतो. ही जनता आहे, ज्या जनतेने खासदारकीला मनसेला 5,000 मतं दिली, त्या जनतेने आमदारकीला 2 महिन्यामध्ये शरदांना 60 ते 65,000 मतं दिली. ही जनता आहे, ज्या शरदांनी 2200 कोटीची कामं ज्या माणसाने तालुक्यात दिली त्या माणसाला घरी बसवलं. आणि ही जनता आहे का जेव्हा आता तालुक्यात चांगलं काम करीन त्याला सुद्धा ही जनता निवडून देईल. जनतेच्या कौलाच्या पुढे कोणाचंच काय चालत नाही आणि जनतेचा निर्णय मान्य करायचा असतो. जनतेचा निर्णय, जनतेने दादांचा पराभव केला, मान्य केला, जनतेकडे जाऊन त्यांनी नतमस्तक व्हावं. जनता शरदांचे जज आहेत, न्यायाधीश जनता आहे, जनता शरदांचा निर्णय घेईल. आणि दादांचा पहिल्यापासून विश्वास, तुम्ही नीट अभ्यास करा, दादांचा पहिल्यापासून विश्वास जनतेवर आहे. त्यांना माहिती आहे पब्लिक आहे, पब्लिक जवळ जाऊन काम करतो, विश्वास जनतेवरच असतो. राजकारणामध्ये काही लोक, मी त्याचं उत्तर तुम्हाला देतो, मी हे जे बोलतोय ना त्याचं कारण सांगतो. मी हे का बोलतोय जाणून बुजून, जनतेवर विश्वास काही राज्यकर्त्यांचा कमी जास्त आहे. काही या सत्तेची मस्ती चढल्यावर घडतच नाही, काही सांगतो ना मी, त्याचं कारण सांगतो. काही लोक आहेत ना, राजकीय फायदा कसा होईल आपला, ज्याचा जनतेवर विश्वास होतो ना, तो असं म्हणत नाही मला याचं तिकीट भेटल्यावर मी उभं राहीन, याच तिकीट भेटल्यावर मी उभं राहीन असं नाही. मला तालुक्याचा विकास करायचा आहे, मी तालुक्यासाठी लढणार, मला हे तिकीट भेटल. तुमचा जनतेवर विश्वास नाही तर तुम्ही तिकिटाची वाट नाही पाहिली पाहिजे. रस्ते, पाणी, आरोग्य हे रुटीनची काम आहेत. तुम्ही रस्त्यांसाठी जे काही निधी आणला तो आणला. एखादं असं भरीव काम की जे लोकांच्या नजरेत भरेल. सध्या आता तुमचं जे पुतळ्याचं काम चालू आहे, बिबट सफारी प्रकल्प, असे काही विषय नक्की चांगले आहेतच, ते आपण नाकारू शकत नाही. परंतु एवढं चांगलं केलं असताना देखील मतदारांनी तुम्हाला घरी बसवलं. आम्ही मतदारांच्या जो कौल दिलाय त्याचा आम्ही आदर करतो. जनतेपुढे आम्ही मतदारांपुढे नतमस्तक आहोत. जनतेने जो 2019ला दादांना जो न्याय दिला तो पण आम्हाला मान्य आहे. आणि आमचा आता यावेळी जनतेवर विश्वास आहे. जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. जनतेचं ठाम म्हणणं झालंय, शरददादा जो निर्णय घेतील तो आता आम्हाला मान्य आहे. कुठल्या पक्षात उभं राहा, कुठल्या अपक्ष, जनतेचं म्हणणं सांगतोय मी, अपक्ष उभे राहा, कुठल्या पक्षात जा, आम्हाला या तालुक्याचा विकास करायचा आहे. आणि जनतेने ठरवलं की या तालुक्याचा विकास करू शकतो तो शरददादा सोडणेच करू शकतात. त्यामुळे जनतेने मन बनवलंय, आता जनतेची मानसिकता झालेली आहे. राजकीय डावपेचाला आता जनता फसणार नाही. शरददादा सोनवणे यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं भाषण करायचे, आढळरावांचा ज्या पद्धतीने प्रचार करायचे,
ह्यावेळेस तसं जाणवलं नाही. त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दुखवलेलं नाही. त्याचा फायदा काही सोनवण्यांना होईल. मी राजकीय गोष्टींवरती भाष्य करणार नाही. त्याचं कारण चर्चा करतो ना मी. शरददादांनी काय भाषणं करायची, त्यांनी काय भाषणं करायची, मी त्यांच्यापेक्षा मोठा नाहीये. त्यांनी काय मत मांडायचं पब्लिकमध्ये हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही त्याबद्दल त्यांना विचारू शकता. सोयीचं उत्तर नाही, मी उत्तर देतो ना मी. आणि असं आहे, कोणाला वाईट बोलल्यावरती आपले लोक चांगलं म्हणतील असं मान्य आहे. दादांनी यावेळेस भाषण काय केली. खासदार अमोल कोल्हे यांच्या बंधूंनी एकदा आढळवांच्या संदर्भामध्ये जे काही सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यावेळेस पोलीस स्टेशनला आंदोलन करायला तुम्ही सगळे लोक गेला होतात. त्यावेळेच्या तुमच्या कमेंट, त्यावेळेचा तुमचा आक्रोशपणा आणि लोकसभेच्या निवडणुकीला भाषण. राजकारण घटकेला बदलत चाललंय. राजकारण घटकेला बदलत चाललंय. आपल्या परिस्थिती पाहून राजकारण नाही सांगतो त्याचं उत्तर त्याला. आपल्याला इंटरेस्ट आहे तालुक्याच्या डेव्हलपमेंटमध्ये. त्या राजकीय भाषणावरती कधी कळलं. ऐका ना, काळ बदलत जातो, माणसामध्ये परिवर्तन होत जातं. दादांची यावेळी भाषणं काय होती, आढळरावांनी एवढी कामं केली त्यांना मतदान करा, मोदी साहेबांनी कामं केली मतदान करा, तालुक्याचा विकास महत्वाचा आहे मतदान करा. त्यांनी टीकेवर भर दिला नाही. काळ बदलत जातो, माणसाच्या वागण्यात बोलण्यात ह्याच्यात बदल होत. माणूस आहे. मी तुम्हाला सोनवण्यांचा एवढा स्वभाव जो बदलला कशाचं लक्षण वाईट आहे का काय. सोनवण्यांचा स्वभाव चांगला. सोनवण्यांचा स्वभाव शांतपणे घेतात, व्यवस्थित घेतात. वाणी साहेब, यात तुम्हाला आनंद आहे का नाही. शरददादा सोनवणे यांचा स्वभाव कायमस्वरूपी बदलणार असेल तर लोकांना तो आनंदच होईल. पण लोकांना असं वाटतं निवडणूक पुढ्यात आहे, लोकांना कन्व्हिन्स करण्यापुरता स्वभाव बदलेल, ते पुन्हा आमदार झाले की पुन्हा बेचे पाडे. तुम्हाला सांगू का, हमी घेता लोकांची हमी काय घेते, जनता निर्णय घेणार. मी हमी करून ते आमदार होणार नाही. जनता निर्णय घेणार. निवडून स्वभावाचं काय सांगतो विषय तुम्हाला मी पण सांगतो. तुमचं म्हणणं काय, विराट कोहलीने आक्रमक नाही राहिलं पाहिजे. शरददादा तो आक्रमकता आहे ना, त्यामुळे तालुक्यामध्ये 22,000 कोटी, आपण जनतेचे 2200 ऐका 2200 कोटी आले. तुम्ही फार मुळमुळीत राहिले ना का तुम्ही एनर्जेटिक राहत नाही. म्हणजे दादा एनर्जेटिक आहे ना, म्हणून ते रोज मंत्रालयात जाऊ शकतात. आणि एखादा फारच संयमी, तू पण चांगला, तू पण चांगला, तुला राम राम, मनामध्ये वाईट बोलायचं, राम राम घ्यायचं, खोटं वागायचं, विकास नाही करायचा, डेव्हलपमेंट नाही करायची, गोड बोल बसायचं, तसं चालणार नाही. तुम्हाला आठवत नसेल, ते आमदार असताना त्यांनी काय काय पराक्रम केले आपण पाहिलेत ना. माझं म्हणणंच ते वाणी साहेब, वाणी साहेब, माझं म्हणणं असं आहे वाणी साहेब, माणूस काम करणारा चुकतो. जो गटर साफ करेन ना त्याचे हात भरेल. जो गटर साफ करतो ना त्याचेच हात भरत जावं. तो त्याला स्वच्छता साफच करायचं नाही, त्याला काय समस्याच काय त्याचे हात भरत नाही. काम करायला माणसाला काय होतं. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. माझ्या काळामध्ये मी ग्रामपंचायत सदस्य, मी खूप काम करायचो, खूप. आता दुसरं कोण सदस्य नाही, नाव नाही सांगत, आणि तो काहीच काम नव्हता करत. आणि मी खूप दिवस आता गावात काम करायचो. काम करताना गैरसमज लोकांचे, लाईटीचे, तर मायुष्याचे, तर लोक म्हणजे तो लय आक्रमक आहे, तो लय बोलतो. आणि माझ्याजवळ जो ग्रामपंचायत सदस्य होता तो काहीच करत नव्हता. तो लोकांना लावायला व्हायचा, पाणी आलं, लाईट आलं, काहीच करतात. लोक म्हणजे ते गरीब रे, ते कोणाचे एका कोणाच नसतं, यांचंच लय आहे. काम करणारा माणसाविषयी या गोष्टी घडतात. तुम्हाला जो आमदार शांत आणि संयमी फक्तच गोड बोलतोय ना, ध्यानात तालुक्याची डेव्हलपमेंट नाही. आता पब्लिक ठरवणार आहे त्यांना इंटरेस्ट डेव्हलपमेंट मध्ये का नुसतं गोड बोलण्यामध्ये. त्यांच्या स्वभावात सगळ्या गोष्टींनी बदल, आनंदाची गोष्ट आहे. गोड बोलणे कोण नाही, त्याबद्दल मला नाही बोलायचं. ती जनता ठरवते, ते जनता ठरवेल. पण यावेळेस तालुक्यातल्या जनतेने पूर्ण मन बनवलंय का यावेळेस दादा कुठल्याही पक्षातून राहून द्या. मी पाठीमागच्या एका बाईटमध्ये सांगितलं होतं वाणी साहेब, आशाताई बुचकेंनी उद्या 10 पक्ष बदलले, लोक काहीच म्हणू शकत नाही. अतुल शेठ बेनके यांनी उद्या 10 पक्ष बदलू द्या, लोक काहीच म्हणणार नाही. शरददादा सोनवणेंनी 10 पक्ष बदलू द्या, लोक काहीच म्हणणार नाही. त्याचं कारण वरचा जो म्हणतोय, वरती कोणी कोणाबरोबर युती करतोय. हो, तुम्ही आज दिसताय ना राजकारण, तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्ये उलट राजकारण दिसत. सामान्य लोकांना हे आवडलेलं नाही. ऐका ना, मी तुम्हाला तेच सांगतोय, मी समजून सांगतो. आता यांच्यावर लोक का ब्लेम करणार नाही, कारण की राज्याचे मोठे राज्यकर्ते म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते एका रात्रीमध्ये पक्ष बदलतात. हो, मतदारांनी त्यांना आदल घडवलं. ऐका ना, तुम्हाला सांगतो ना मी. त्यामुळे लोकांचं आता काय म्हणणं झाले, लोकांनी काय केलंय आता, काय तुम्ही तुमचे पक्ष बदलता, काही करा, आम्हाला नका सांगू.
आपला तालुका पुढे न्यायचा आहे. आपल्याला तालुका पहिला आहे, नंतर शरद सोनवणे, नंतर अतुल शेठ बेनके, नंतर आशाताई. आणि लोकांचं आता मन झालेलं आहे का जुन्नर तालुका पुढे न्यायचा असेल तर शरद सोनवणे शिवाय पर्याय नाही. आता मला सांगा, शरददादाचं काम चांगलं आहे हे सांगण्यासाठी काय भविष्य करायची गरज नाही. तुम्ही सांगताय शरददादांनी बदल केलाय, आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा स्वभाव असाच माइल्ड असावा तालुक्यासाठी, असंही आपण नाही, तालुक्यासाठी माइल्ड नसावा, जनतेसाठी माइल्ड असावा. तालुक्याच्या विकासासाठी ते अग्रेसिव्ह पाहिजे. त्यांचा कणखर बाणाच पाहिजे पब्लिकसाठी. ते कणखर राहिले नाही माने साहेब तर लक्षात ठेवा तालुक्याचा विकास थांबेल. आम्हाला इंटरेस्ट आहे दादा, तुम्ही आमच्याशी 2 शब्द कमी बोला, पण तालुका पुण्यासाठी जी तुम्हाला एनर्जी तिथं मंत्रालयात घालवायची ती घालवा, त्यात इंटरेस्ट आहे. मला एक कळत नाही अजून, आपल्याला त्यांच्या स्वभावामध्ये इंटरेस्ट दाखवायचा आहे का आपल्या इथून जाणारा समोरचा रस्ता 2 किलोमीटरचा करायचा त्यात इंटरेस्ट आहे. विकास कामं होत राहतात, तुम्ही लोकांशी वाणी साहेब, एक संगमनेरने एक माणूस पुलासारखा जपला, त्यांचं नाव थोरात साहेब आहे. तालुका कुठले कुठे निघून गेला. स्वभाव पाहून ऐका डेव्हलपमेंट नुसार स्वभाव लोकांनी पाडून टाकला असतं. परत सांगतो, डेव्हलपमेंट. वळसे पाटील साहेब, बाळासाहेब थोरातांचं काम चांगलं आहे, वळसे पाटलांचं काम चांगलं आहे, पण त्यांचा स्वभाव गोडवा पण आहे. मग गोड शरदादा गोडवे नसते त्यांना 2001 लोकांनी गेल्यावर 70,000 मतं कुठून दिली? आपण पडली का? 70-72,000 काय मतं पडली, त्याच्या अगोदर 60-65,000 मतं पडली. एवढी मतं आपण पडते का? स्वभाव तो गोड आहे त्यांचा. स्वभाव बद्दल काय मलाही कळत नाही. आपल्या तालुक्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी एका आमदाराला आपल्याला म्हणजे चांगल्या आमदाराच्या मागे राहिले. संतोषराव आठवते का बघा, तुम्ही एकेकाळी वल्लभशेठ बेनके यांचे कार्यकर्ते होते का नव्हते? मी होते का नव्हते? कधीच नाही. त्यांच्यावर प्रेम करत होते का नव्हते? कधीच नाही. कधी प्रेम पण केलं? प्रेम आहे. तालुक्याचे आमदार म्हणलं प्रेम नाही करायचं तर मग काय? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही बेनकेंकडे जायचे यायचे. मी माझ्या वल्लभशेठ बेनके यांचा स्वभाव, मी माझ्या आयुष्यात फक्त वल्लभशेठ बेनके यांच्या ग्रामपंचायत सदस्य असताना एकदा त्यांच्या कार्यालयामध्ये निधी मागण्यासाठी ग्रामपंचायत बॉडीवर गेलो. एक विषय कदाचित मी तेव्हाच तुम्हाला पाहिला. आणि अतुल शेठ बेनके आमदार होण्याच्या अगोदर खूप पूर्वी आमची मैत्री होती. मैत्री आजही आहे. ती कोण कोण मित्र होते हा वेगळा विषय, पण आमची त्यांची पहिल्यापासून मैत्री. माझे आमदार वल्लभशेठ बेनके आमदार असताना तुम्ही जेव्हा कधी गेले तेव्हा मी तुम्हाला पाहिलं असेल, तर आपण असं गृहीत धरू. माझे आमदार वल्लभ बेनके यांचा स्वभाव प्रचंड तापट होता. लोकांना ते मान्य नव्हतं. शेवटी त्यांनी लोकांसमोर माफी मागितली की मी माझ्या स्वभावात काही बदल करून घेतो. लोकांनी त्यांना पुन्हा निवडून दिलं. हा जुन्नर तालुका आहे, इथे भले भले घरी गेलेत. शरदांच्या स्वभावात बदल झालाय, लोकांशी चांगलं वागतायत, विकास करतात, आनंदाची गोष्ट आहे. आज त्यांच्या समोर अनेक जण तुल्यबळ उमेदवार आहेत. अतुल शेठ बेनकेंनी 5 वर्ष निधी मोठ्या प्रमाणात आणला, हे वास्तव आहे. भाजप नेत्या आशाताई बुचके, वाणी साहेब, मी तुम्हाला तिथे रोखतो. अतुल शेठ यांनी निधी आणला इथपर्यंत तुम्ही मान्य करेल, पण खूप प्रमाणात निधी आणला याचा मी विरोध करतो. तुम्हाला वेळ दिला तुम्ही मुद्दा मांडा. आशाताई बुचके ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस फडणवीस म्हणाले होते की जुन्नरचे आमदार आशाताई बुचके असतील. आता राजकारणामध्ये बरंचसं पुढाखालून पाणी वाहून गेलं, समजू शकतो. लोकसभेला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, कोल्हे साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात मतधिक्य चांगलं मिळालं. आता प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या खूप झालेली. तुमच्या गावचे शरद लेंडे लोक म्हणतायत का आम्ही शरद लेंडेंच्या मागे उभे राहणार, शरददादांनी पक्ष सोडायला नको होता असंही लोक म्हणतायत. त्याचबरोबर मोहित डमाले आहे, तुषार आहे, माऊली खंडागळे आहे. ह्या सगळ्या मंडळींना सुद्धा चांगली सहानुभूती मिळते. या सगळ्यांना डावलून जनतेने शरद सोनवणे यांना पुन्हा आमदार करावं. तुमचे 2 प्रश्न आहे. 2 प्रश्न आहे तुमचे. एक पक्षनिष्ठा हे पब्लिकचं म्हणणं आहे, बरोबर ना? हो, प्रश्न नाही. माझं पहिले एक म्हणणं आहे, अजून ते त्या पक्षामध्ये आहेत. निवडणुकीची राजकीय गणितं पुढे अजून समोर यायची, त्यावेळेस आपण ठरवूया काय बोलायचं काय नाही. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. तुमच्या लोक असं म्हणतात पक्ष त्याचं उत्तर देतो ना मी. पक्ष बदल, सगळेच पक्ष बदलतात हो. आता राहिले काय तुमच्या त्याचं उत्तर देतो ना. पक्षातून पक्ष फुटला, आईदादांनी पक्ष वेगळा केला, काय फुटला वेगळा केला वेगळा विषय आला. शिंदे साहेबांनी शिवसेना गट वेगळा झाला.
हा विषय राजकीय आहे का सामाजिक आहे? हो, राजकीय. पक्षीय, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय ना साहेब, मला समजून घ्या. त्यांच्या पक्ष अंतर्गत पक्षातला विषय ना हा सामाजिक कसा होऊ शकतो? त्याचा परिणाम जनतेवर निवडणुकी होतो. परत सांगतो मी जनता निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे, जनतेपुढे आपण नाही. पण अनेक दिवस पब्लिक मध्ये ना ती गफलत चाललेली. हा विषय सामाजिक नाही होऊ शकत. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष फुटणं आणि डेव्हलपमेंटचा काही संबंध नाही. शिवसेना फुटणं डेव्हलपमेंटचा संबंध नाही. कोणाची साथ करता, कोणासोबत जाता. मी तुम्हाला परत सांगतो, शिवसेना फुटणं आणि याचा आणि विकासाचा महाराष्ट्राच्या काडीचाही संबंध नाही. राष्ट्रवादी फुटणं, पक्ष फुटणं हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषय, त्याचा आणि विकासाचा संबंध काडीचा नाही. उद्या बीजेपी काय फुटली त्याचा आणि पब्लिकच्या विकासाचा काय संबंध आहे? हा पक्षाच्या अंतर्गत विषय. त्यांची सहानुभूती काय मिळायची ते पक्ष बघल त्यांचं काय करायचं. पक्ष संतोषराव, उद्धव ठाकरे काही कामाचे नाही म्हणून एकनाथ शिंदे तिकडे गेले. अजित पवार विकास करायचा म्हणून फडणवीसांच्या सोबत गेले. मी तुम्हाला तेच सांगतो, पक्ष फुटी आणि सहानुभूती हा सामाजिक विषय होऊ शकत नाही. हा राजकीय विषय आहे. त्याला रंग सामाजिक दिलाय आणि म्हणून पब्लिक मध्ये सहानुभूती जाईल. ते टॅक्टिस आहेत राजकारणाच्या. आता जे पब्लिक मध्ये निगेटिव्ह जे जाते ना ते त्याचा राजकीय डावपेच म्हणून वापर करतात. तो ज्याचा स्ट्रॅटजीचा भाग आहे. आम्ही संतोष घोटे इथं जे बोलतोय तुमचे आता, मला इंटरेस्ट तालुक्याच्या विकासावरती. मी शरद सोनवणे संघ काय आता तालुक्याचा विकास करणारा नेता आहे म्हणून मी शरद सोनवणे बरोबर, लक्षात ठेवा. प्रत्येक जण वेगवेगळे मुद्दे घेऊन पुढे जातो. बरोबर. तुमचा तो एक निवडणुकीचा भागच आहे. म्हणजे विकास केलं आणि हे खरं सांगणं हा जर तुमच्या निवडणुकीचा राजकीय भाग असेल तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. साहेब, एक साधा सरळ विषय आहे. राजकारणामध्ये तुम्ही कोणाची संगत करता, कोणाला सोबत घेता, नीतिमूल्य नावाचा प्रकार आहे. जर तुम्ही नीतिमूल्यच पाळणार नसाल, कमरेचं सोडून डोक्याला बांधणार असाल आणि मग जनतेसमोर विकासाच्या गप्पा मारणार असाल तर ते योग्य नाही. लोकसभा निवडणुकीला आपण पाहिलं, जी फुटाफूट झाली, लोकांनी त्यांना बहुतांशी फटका बसवला, काहींना घरी घालवलं. तुम्हाला मी परत सांगतो, आपण नेहमी भाषणात काय सांगितलंय, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे 20% राजकारण करा, 80% समाजकारण करा. निवडणूक ही राजकारणापुरती 2-3 महिने ठीक आहे, मी समजू शकतो. पण हे राजकारण करत असताना त्याचा इफेक्ट सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या मुद्द्याशी व्हायला नको, एवढी माझी एक माफक अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा आहे? हा, माफक अपेक्षा नाही, होऊ शकत नाही. माझं म्हणणं काय आहे, माझी जी अपेक्षा आहे ती सगळी राजकारण आहे. राजकारणामध्ये डाव प्रतिडाव सगळ्या गोष्टी होणार आणि होऊन द्या 2-3 महिने, सगळं काय करू. आमची भूमिका इतकीच आहे का याच्याकडे जरी तुम्ही राजकीय अँगलने बघितलं, हा तुमचा विवेवाणी साहेब, पण आजच्या मितीला प्रथम दर्जा दिसताना संतोषराव, वास्तव तर चर्चा केली पाहिजे. करू ना. संजयराव काळेंचा कारभार चांगला नाही असे म्हणणारे शरदराव सोनवणे संजय काळेंच्या वाढदिवसाला जाऊन त्यांचे गोडवे गातात. असा अचानक काय बदल होतो? वाढदिवसाच्या दिवशी गोडवे नाही गायचे तर संजयराव काळेंचे तर जाऊन त्यांचे बाईट द्यायची का? अभिनंदन तुमचं. का बरं? अगोदर तुम्ही जे बोलला होता त्याचा वाणी साहेब, त्याचा उद्या तुमच्या घरी लग्न आहे आणि तुमच्या आदल्या दिवशी तुम्ही माझी वाईट घेतली, तुम्ही माझ्या संग तुमचं माझं डिबेट झालं जोरात. म्हणजे तुमच्या घातल्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या का तुम्ही माझी वाईट प्रश्न माझ चुकीचे काय विचारले हे विचारता लागणार झालं. बोलून झालं. बोला ना. प्रश्न असा आहे, संजयराव काळे बाजार समिती चांगल्या पद्धतीने चालवत नाही, हा आरोप कोणाचा होता? हे वाढदिवसाच्या आरोप कोणाचा होता? हा वाढदिवसाच्या दिवशी आरोप केला का? साहेब, माझा प्रश्न, हा प्रश्न वाढदिवसाच्या दिवशी केला का त्यांनी? तुम्ही बोलताय का मी बोलू? मी तुम्हाला तेच सांगतोय. तुम्ही बोलताय का? बोला. प्रश्न असा आहे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार संजयराव काळे चांगला करत नाही, दर महिन्याला मी तिथे आंदोलन करणार. बर, हे कोण म्हणालं होतं? तुम्ही जो प्रश्न विचारला, कोण म्हणालं? ऐका ना, तुम्ही जो आपण सरळ बोलू. सरळ मी आजपर्यंत जे काही थोडे दिवस बोललोय चॅनलवरती, मी कधी डबल नाही खेळत, बस स्पष्ट बोलतो. मुद्द्यावर बोलतो. कोण बोललो? तुम्ही प्रश्न काय विचारला मला? तुमचा प्रश्न तुमच्या लक्षात आहे का वाणी साहेब? सांगा. 100% लक्षात. तुम्ही प्रश्न हा विचारला मला का काल वाढदिवसाच्या दिवशी गोडवे गायले, हा तुमचा प्रश्न आहे साहेब. तुम्ही गल्लत करताय हो. प्रश्न
अगोदर तुम्ही त्यांच्यावर जी टीका करत होता त्याचं काय झालं? संजय काळेंचे गोडवे घालण्यामध्ये आम्हाला दुःख नाही. तुमचा प्रश्न तुम्ही वाढदिवसाला शुभेच्छा द्याच नाही, पण त्यांना आतापर्यंत तुम्ही लायक म्हणत नव्हता. केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून. कधी वाढदिवसाच्या दिवशी काय म्हणायचं? अहो काय तुम्ही बोलतो? मग मागचं काय झालं? वाढदिवसाचा दिवस नसता आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यांनी गोडवे गायले असते तर तुम्ही हा प्रश्न मला विचारणं संयुक्त आहे. आतापर्यंत संजय काळेंना जाब का नाही? मी तुम्हाला तेच सांगतो, जाब का नाही विचारला. ज्या वेळेस भूमिका घ्यायची वेळेस त्यावेळेस भूमिका गेली. अहो आम्ही आता बिबटे, ऐका ना माने साहेब, आम्ही आता बिबटेच्या वेळेस भूमिका घेतली. आम्ही राज्यकर्ते हलवण्याचा प्रयत्न केला, लढाई करण्याचा प्रयत्न केला. अहो आमची थट्टा झाली, जनतेची थट्टा झाली. त्यामुळं आता दादांना पर्यायी तालुक्याचा आमदार करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेची ना थट्टा चालली आहे तालुक्यामध्ये आणि म्हणून कुठल्याही भावात यावेळी जनतेने मन बनवलेले का कुठल्याही भावात शरददादा सोनवणेला आमदार करायचे पब्लिकने आता हातात घेतलेले आहे सगळं. तुम्ही नीट पब्लिकचा अंदाज घ्या. समोरचा सोपा उमेदवार कोण? आम्हाला निवडणुकीत कधीच कोणाला सोपं समजायचं नाही. अवघड कोण? अवघडही समजायचं नाही. अरे सोपं आहे नाही. तुम्हाला मी सांगतो, राजकारणामध्ये पुढच्याला कधी कमी लेखायचं नाही आणि राजकारणामध्ये पुढच्याला खूप बारीक घेऊन घाबरून राहायचं नाही. मला पुढे जायचं ध्यानात ठेवायचं. राजकारण खेळून पाहायचं का पाहून खेळायचं? नाही नाही, पाहून खेळायचं. खेळून पाहायचं नाही, पाहून खेळायचं. बरोबर, सध्या तेच चालू आहे. बरोबर चाललंय. तुम्ही फक्त बघत राहा कसं कसं चाललंय. व्यवस्थित चाललंय, सगळेजण व्यवस्थित आपल्या आपल्या पद्धतीने सगळं छान चाललंय. आणि माझं ठाम मत आहे, जे काही मी तालुक्यात फिरतोय लोकांचं मत झालेलं आहे. लोकांनी निर्णय आता घेतलाय. फक्त लोक गप्प आहेत. आता ज्या दिवशी मतदान असेल त्यावेळेस तुम्हाला कळेल मतदानाच्या ही जनता पूर्ण बाहेर पडेल. कारण की जनतेने जो 5 वर्ष विकासाला खीळ बसली आहे तालुक्यामध्ये, जो स्विंग मध्ये चालले होते, जे धपाधप तालुक्यातली कामं चालली होती ती सगळी ठप्प झाली आणि ती कामं पुन्हा पूर्वत करण्यासाठी दादांना आमदार केल्याशिवाय आता पर्याय नाही. हे जनता म्हणते. मी म्हणत 14ला मनसेकडून आमदार झाले, 24ला कुठल्या पक्षाकडून? जनतेच्या. जनता आमदार करणार. जनता पक्ष नाही, जनता आमदार करणार. जनता हा पक्ष नाही, जनता हा पक्ष नाही. जनता दादांना आमदार करणार. जनतेचं मन झालेलं आहे. तुम्ही कुठून पण उभे राहा. आता तुम्ही कुठूनही राहा, आमचा विकास करा. आम्हाला बिबट सफाई लवकर होऊन द्या. बिबट सफाई लवकर झाली पाहिजे. दारेघाट फुटला पाहिजे. भारी भारी हॉटेल झाले पाहिजे. तुमचे रोपवे झाले पाहिजे. तालुक्यातले सगळे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे. मोठमोठे पूल जे राहिले ते काय बुडीत बांधले झाले. ही सगळी गोष्ट करण्याची क्षमता, इच्छाशक्ती, विद्वत्ता, एनर्जी, जनते मंत्रालयात जाऊन प्लॅनिंग, हे सगळं करण्याची हिंमत हे जनतेने ओळखलं काय शरददादा सोनवणेमध्ये आहे. पवार साहेबांचा पगडा या तालुक्यात खूप मोठा आहे. तालुक्यात जी काही धरणं झाली, तालुका जो काही हिरवागार झाला, याच्यामध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आज पवार साहेबांना मानणारी तालुक्यातली लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पवार साहेबांच्या चांगुलपणाचा फायदा आपल्याला होईल असं गृहीत धरून अनेक जण मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं म्हणत कामाला पण लागलेत. चांगली गोष्ट आहे. मी परत सांगतो, तुमचा निभाव कसा लागायचा? मी तुम्हाला उत्तर देतो या तालुक्याचं. एकदा जुन्नर तालुका आपण समजून घेणं खूप गरजेचं वाणे साहेब. आपल्याला लक्षात येत नाही जुन्नर तालुका काय. जुन्नर तालुका छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झाला तालुका आहे. हा तालुका छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन चालतो. आपल्यावरती विचार छत्रपती शिवरायांचे बिंबलेत हे आपल्या तालुक्यामध्ये खूप जगात बिंबलेत, पण आपण त्यांचे मावळे आहेत. छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय शून्यवरती. अतिशय चतुर तालुका आहे. पक्क कळतं काय करायचंय लोकांना. मनसेला मतं पडली 5,000. खासदारकीचे उमेदवार होते खांडे बराड होते खासदारकीचे उमेदवार. त्याच 2 ते 2.5 महिन्यानंतर मनसेला मतं पडली 60 ते 62,000. 55,000 मतं. का? जिथं मनसेची फार बांधणी नव्हती. लोक फार हुशार आहे साहेब. त्यामुळं आता कोणाला सहानुभूती आहे काय नेरेटिव्ह लोक झाली. खासदारकीची निवडणूक झाली, काय काय डावपेच होते, काही लोकांना काही गोष्टी होत्या, त्याच्यावर मी जास्त मोठ्या राजकीय ह्याच्यावरती भाष्य करणार नाही. लोक हुशार आहेत फार. आपण जनतेला गृहीत धरलं नाही पाहिजे. तर जनता उद्या म्हणेल की याला सहानुभूती, मग कोणी उभा करा तुम्हाला मतदान. लोक वेडीत का? लोकांना कळत नाही का? लोकांना फार कळत आहे. म्हणजे अमुक यांना सहानुभूती, मग संतोष घोडेला आमदार करा. संतोष घोटे लोक आमदार नाही करणार म्हणे साहेब. माझं काय कार्य? लोकांनी मला आमदार करावा.
माझं काय याच्या तुलनेत मी 2% पण नाही. काय दादांबरोबर छोटी मोठी कामं करतो, तुमच्या पुढे येऊन बोलतो, याच्यापेक्षा माझं काय काम नाहीये. मला काय लोकांनी आमदार करावं? तालुक्याचे आमदार ना शरद पवार साहेब होणार, ना उद्धव साहेब ठाकरे होणार, ना एकनाथ शिंदे होणार, ना एकनाथ भाई शिंदेने होणार, ना देवेंद्र फडणवीस होणार, का ना नाना पटोले होणार. तालुक्याचा आमदार इथला स्थानिक रहिवासी होणार आहे. त्याच्याकडे जायचंय आपल्याला, काम त्याच्याकडनं करून घ्यायचंय. आणि ज्याला काम करायचंय ना त्याला फार सत्ता लागते असं मला वाटत नाही. ज्याला कर्म करायचे, ज्याची हिंमत आहे, त्याला सत्ता असो नाहीतर नसो, तो काम वाजवतोच आणि काम करतो. आणि ज्याला काम नाही करायचंय त्याला किती सत्तेत तुम्ही न्या, नाहीतर त्याला काय मंत्री करा, त्याला काम करायचं कळतच नाही तर तो काय काम करणार आहे. परिस्थिती अशी आहे तालुक्याची. त्यामुळे आपण जे लोकांना गृहीत धरतोय आता का बाबा यांना लय सहानुभूती म्हणून मी आमदार होईल, याचा अर्थ तुम्ही लोकांना आहे ना वेडे समजताय. लोक आपल्यापेक्षा चतुर आहे समजा. तुम्ही लोकांच्या ह्या भुलभुलैवरती गेलं कोण का बाबा मी असा आमदार होईल. समोरचा आपल्यापेक्षा हुशार आहे हे आपण नेहमीच मान्य केलं पाहिजे. ते मान्य करायला लोक अतिशय हुशार आहेत हे आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे ना लोकांना. आता नेत्यांनी स्वीकारलं पाहिजे. राजकारणी मंडळी गृहीत धरतात लोकांना. नाही, आता तुम्हाला परत सांगतो, जुन्नर तालुक्यातला मतदार अतिशय चतुर आहे हे त्या मतदारांनी सिद्ध केलंय. 2014च्या निवडणुकीत मतदारांनी सिद्ध केलं का आम्ही काय आमच्या नादी लागू नका कोणी. आणि दादांना आमदार केलं तर दादांनी त्या मतदारांनी जे मतदान केलं त्या मतदानाचा विनियोग चुकीचा झाला असं तालुक्यातले एकाही मतदार, भले त्या मतदारांनी पुढे त्याला मतदान केलं असेल, राजकीय डावपेच नसेल. 14ला लोकांनी दाखवून दिलं किंवा मतदार काय करतात. 19ला काय केलं? 19ला पण दाखवलं ना. अच्छा, 19ला दाखवलं ना. मतदारांना वाटलं का 19ला शरददा सोडण्यापेक्षा अतुल शेठ हे कामाचा माणूस आहे, त्यामुळे मतदारांनी त्यांना मतदान केलं. राजकीय डावपेच काही गणित बदलली म्हणून काम करणारा माणूस कधी संपत नाही. शरद सोनवणे असं रसायन आहे का ते काम करणार रसायन आहे. इंटरेस्ट कामात आहे. जसं वाणीसाहेब तुम्हाला बातमीत इंटरेस्ट आहे, तुमचं पॅशन आहे, तसं त्यांचं पॅशन आहे काम करायचं, पब्लिक मध्ये झोकून द्यायचं. सगळं वेळा माणूस आहे कामाला. लोकांना परत सांगतो, मी पाठीमा म्हटले विधानसभा म्हणजे काय ते ट्रेनिंग सेंटर नाही का 5 वर्ष ह्याला देईन 5 वर्ष त्याला देईन येऊ फिरून चल मंत्रालयामध्ये, असं आहे का ते? 5 लाख लोकांचं आहे ना जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे, 5 लाख लोकांची. आणि 5 लाख लोकांना न्याय देता येईल का हे ज्यांनी त्यांनी पहिले स्वतः तपासलं पाहिजे. का फक्त तू आमदार झाला बाबा हे शाळा शिपळ टावेल झाली बारीन खेळतोय गुलाल आणि 5 लाख लोकांचं मतदान केलं. 5 लाख लोकांचं भवितव्य आहे, 5 लाख लोकांचं. तर ह्या विषयावरती कोणी निवडणुकीत उभा, लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये असं नाही की प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे, ज्याला इच्छा आहे त्याने उभंच राहिलं पाहिजे, कोणी कोणाला या निवड अडवलं नाही पाहिजे. पण मला तालुक्याचा आमदार व्हायचे ह्या कामासाठी मी निघलो लढायला अशी भूमिका घेऊन निघालं पाहिजे. असं एकच माणूस त्याचं नाव शरद सोनवणे नाही, मी त्याच्यावर मला विकास करायचा आहे, पुढे जायचं, मी निघालो पब्लिक असं म्हणणारा माणूस एकच निघालो. हा हे बघा नाही वस्तू ती आहे. आणि हे त्यांनी हे बघा हे सिद्ध केलंय. जीवन आहे ना अनुभवावर नाही जगायचं, अंदाजावरती नाही जगायचं. ते कोणीही नाही. जीवन मी वैयक्तिक अंदाजावर जगत नाही कधी, मी जगतो अनुभवावरती. शरद सोनवणे कामाचा माणूस आहे, जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो, त्यांचं काही विजन असतं, हे वास्तव आहेच आहे, हे लोकांना पण मान्य आहे. आता प्रश्न शिल्लक राहतो, विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवणार कुठल्या पक्षाकडून का अपक्ष? तुमचा हा प्रश्न खूप छान आहे. तुमच्या या प्रश्नाचं मी स्वागत करतो. येत्या दिवसामध्ये राजकीय समीकरण काय होतात आपण एकामेकाच्या समोर आहेत. म्हणजे लक्ष ठेवून नये कुठे जागा रिकामी होते. नाही, लक्ष ठेवून नाही, कुठं जागा रिकामी होत नाही, कुठं जागा आपल्याला रिकामी करतील. म्हणजे तुमचं कामकाज पाहून या इकडं लक्षात ठेवा. तुम्ही अशी तयार व्हा, तुम्ही असे बलदंड व्हा की समोरचा म्हणला पाहिजे आमच्या मैदानात कुस्ती खेळायला या. आणि आपलं असे उद्या काय कोण तिकीट नाही देणार, गडी एकला निघाला, सगळी जनता बरोबर मतदान करणारे. आता पूर्वीसारखं वाणीसाहेब राहिले नाही. तुमच्या वाणी मेळ्यात गेलो वाणीसाहेब म्हणले 100 मतं जाऊन द्या,
लोक फार हुशार झाले असं आम्ही म्हणत पण नाही. मी एक उदाहरण दिलं वाणी साहेब, तुमचं खूप चांगलं मानवलं. त्याच्यावर मी राजकारणी नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला मी सांगतो. उद्या मी संतोष घोटणे, उद्या मी आमच्या आळीत गेलो, मला राजकारणातलं फार नाही मी उद्या आमच्या आळीत गेलो आणि आमच्या आळीत संतोष म्हणतो येऊन मतदान करा, लोक काय करतात. राजकारणातलं फार कळत नाही. उदाहरण दिलं. उद्या मी स्वतः गेलो आमच्या आळीमध्ये आणि मी म्हणलं आमच्या आळीतल्या सगळ्या लोकांना बाबा गावठाणच्या सगळ्याला यांना मतदान करा, लोक फार हुशार आहे. तो काळ गेला. नेत्यांनी असा हात केला ना का लोक मतदान करायचे. चालवा रे याला. कारण लोक सुशिक्षित झाली वाणी साहेब, त्यांना आयडिया दिली. या जुन्नर तालुक्यात वाणी साहेब ओझरला लेण्यात्रीला आपले नातेवाईक न्यायचे, बाहेरून पाहुणे बोलवायचे का बाबा या ओझर लेण्यात्री दर्शनाला, तर ह्या रस्त्यावर आपल्याला आपली लाज वाटायची का पाहुणे बोलवायचे का नाही. आज आपण अभिमानी कॉलर टाईट करून काय म्हणतोय या दर्शनाला. कसे वाटले आमचे रस्ते हो? खूप छान ना. पाहुणा म्हणतो राव काय रस्ते केले. जे काही विरोधात आहेत ना ते नाव नाही सांगत दादांचं. नाही आमचा तालुका एक नंबर डेव्हलप झाला, पण दादाचं नाव त्यांना त्यांचं मनामध्ये शल्य वाटतं की हे काम शरदाने केलं, आपण सांगत नाही. जुन्नर मध्ये आपण जायचो, छत्रपती शिवरायांचा तालुका, शिवरायांची जन्मभूमी जुन्नर. रस्ता अरे बापरे काय परिस्थिती रस्त्याची. आपल्याला माना खाली घालणार. आज जुन्नरच्या जनतेला मान वर करून जुन्नरची जनता काय सांगते का हा आमचा तालुका, या आमच्या तालुक्यामध्ये. म्हणजे जुन्नर तालुक्याची जी मान उंचवली ती फक्त शरद सोनवणे यांच्यामुळेच नाही. शरद सोनवणेमुळे फक्त नाही, तालुक्यात अनेक आजी माझ्या आमदारांनी काम केलं. सगळ्यांनीच माना उंच करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये खारीचा वाटा शरदाना सोनवणेचा नक्की आहे. आणि त्यांना जो काही वेळ भेटला त्या एक मिनिटाचा हिशेब जनतेने घ्यावा त्यांच्याकडनं. 5 वर्ष 1 मिनिट झोपले नाही. एकच स्वप्न, तालुका पुढे घेऊन जायचं. एक नक्की आहे, जुन्नर तालुक्याच्या विकासामध्ये शरददादा 5 वर्ष आमदार असताना त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. जे जे शक्य आहे ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. सत्तेमध्ये नसताना सुद्धा निधी आणणं हे सोपं काम नाही, ऐरेगारेचं काम नाही. एक नक्की आहे की आमदार होणं म्हणजे तिथं काही प्रशिक्षणाची कार्यशाळा नाही. काही माहिती असावं लागतं, समजून घेण्याची जिद्द चिकाटी असावी लागते. आणि निधी आणताना ते समजलं पाहिजे कशातनं कुठून कसा निधी आणायचा आहे. शरददादा सोनवणे यांना आमदार झाल्यानंतर काही वर्ष शिकायला गेली निश्चित आहे. एक वाणीसाहेब मध्ये 1-2 मिनिट तुम्हाला रोखतो मी. जाता फक्त प्रेक्षकांना एक उदाहरण सांगतो मी, जो माझ्या आयुष्यात दादांबरोबर घडलेली इन्सिडेंट आहे. दादा मी मंत्रालयात गेलो. काम कसं चतुर आमदार असतो तो कसं चतुराने काम करतो हे एक तुम्हाला उदाहरण देतो. दादा आणि मी एका त्या मंत्र्यांचं, आता मी नाव, मोठे मंत्री आहेत खूप, त्या मंत्र्यांकडे गेलो मी आणि आपल्या फायली होत्या. मंत्र्यांकडे आतमध्ये कॅबिन मध्ये बसलो, मी बाजूला बसलो, दादा बसले होते. रक्कम जास्त घ्यायची होती. चतुराई बघा, रक्कम जास्त घ्यायची होती. काही फाईलवरती सह्या करून घेतल्या दादांनी. पण दादा जरा गडबडली तर अजून काय करते ती चिडतील. दादा आम्ही थोडं बाहेर आलो, सह्या वगैरे झाल्या, आमचे बाहेर आलो. त्या मंत्र्यांना कसं, ते महाराष्ट्राचे मोठे मंत्री आहेत, त्यांना अनेक आमदार आहेत, ते काय फार प्रत्येक आमदार काम करतात पण प्रत्येकाला फारच असं हे घेत नाही. ते दादा म्हणले अरे संतोष आपली 20 कोटीची फाईल राहिली. मी जरा काय विचार करतोय काय करायचं. आता तर आतमध्ये घेतलं खऱ्यामध्ये. आणि मंत्र्यांचं जेवण चालू आतमध्ये मंत्री जेवायला बसले. दादांनी दरवाजा उघडला, साहेब येऊ का आतमध्ये. ते काय म्हणले तू पहिले बाहेर थांब. आता नाही, तो साहेब झाले नाही आता अजिबात नाही. म्हणजे जेवायला बसलो, नुकतेच ते असे जेवायला बसले होते आणि असे उठले आणि त्यांनी दरवाजा असा थोडासा ह्याच्यावरून ढकलला. अहो साहेब 2 मिनिटं प्लीज, 2 मिनिटं, माझं काम आहे, माझं ह्याचं काम नाही, तू पहिले बाहेर जा. अहो साहेब म्हणले चतुराई सांगतो, चतुराई काय. साहेब म्हणले माझं दुसरं काहीच काम नाही, मी तुमच्यासाठी आमच्या गावाकडनं आंब्याच्या पेटे आणल्यात, आमचा येणेरेचा आंबा फेमस आहे. दादांनी मला खुनवलं. असं आहे का मंत्री महोदय, जरा गोंधळले. असं आहे का मंत्री महोदय, नक्की का तेच ना. अहो साहेब मी आंब्याच्या पेट्या तुमच्यासाठी आणल्या. पेटे काय शुल्लक विषय, नेमका दादांच्या गाडीमध्ये आंब्याच्या पेट्या होत्या. मी जाणून बुजून त्या मंत्री महोदयाचं नाव घेणार नाही, पण ही आमदाराची चतुराई असते. त्या पेट्या घेतल्या, मी पटकन त्या पेट्या धावा घेऊन पेटी बोललो. दादांनी साहेबांनी घेतला आतमध्ये. माझ्या तोंडातून दादा आले, आता कोण असेल ते समजून घ्या. साहेबांनी घेतला आतमध्ये, आम्हाला बसलो. आंबे कुठले आंबे म्हणजे 2 चंद्रकांत दादा. आंबे कुठले म्हणले येणेरेचे आंबे. आता येणेरेचा आंबा आपला फेमस आहे. मुंबईमध्ये येणेरेच्या आंब्याला खूप किंमत आहे.
आंब्याच्या पेट्या दिल्या, आंब्याच्या पेट्या देणं एक निमित्त होतं साहेब. आता थोडस त्यांचा टेम्पो मेंटेन झाला. बरोबर. आता काय त्यांच्यासाठी आंब्याच्या पेट्या किरकोळ त्यांना हजारो पेट्या लोक आणून देत असेल, इंटरेस्ट त्याला नाही, तर ते आपण केली. साहेब प्लीज एवढी सहाय्य करा ना प्लीज साहेब. मला वाटलंच होतं तू हे गोंधळ करणार आहे. तू आपला माणूस सोपा नाही, तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे मला माहिती. तर आणि इकडं त्या सायकल 20 कोटी आपल्या तालुक्याला आले. याला म्हणतात चतुराई, समय सुशक्ता पाहिजे. लक्षात ठेवा, आमदार होणं कदाचित सोपं असू शकतं, आमदार होऊन डेव्हलपमेंट करणं फार म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. हे जे आम्ही अनुभवलेली. आपला सावळीचा पूल साहेब खरं सांगतो, हे शरदा सोनेच करू शकतात. असा पूल पडतोय दिवसभर मंत्र्यांनी मी दादा मी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये थांबून दिवसभर. ही तळमळ त्या आमदाराला पाहिजे. नुसती तळा मारून जमणार नाही, चतुराई पाहिजे, बुद्धी पाहिजे. तर हे दादा आहेत, म्हणून आम्हाला तालुक्याचे आमदार शरदा सोने आपल्या सोबत होते. हे संतोषजी घोटणे. आपण यांची तळमळ पाहिली, त्यांच्या नेत्यांची तळमळ पाहिली. मतदारांनो, निवडणूक पुढ्यात आहे. इच्छुक 1 डझनपेक्षा पुढे आहे. कुठला पक्ष कोणाला उमेदवारी देईल, पुढे काय काय होईल, जरी अवकाश असला तरी शरददादा सोनवणे यांचे सध्याचे जे प्रयत्न सुरू आहेत केवळ आमदारकीसाठी नाही, तर तालुक्याच्या विकासासाठी. आता कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा प्रश्न तुमचा आहे. तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे. आशाताई बुचके यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे. जी मंडळी इच्छुक आहेत आमदार होण्यासाठी त्यांचंही काम वाईट आहे असं आपण म्हणणार नाही. शेवटी जनतेने कोणाला स्वीकारायचं, कोण कामाचा आणि कोण तालुक्याचा विकास करू शकतो हे पाहून भविष्य काळाचा विचार करायला हवा. केवळ भावनेचं राजकारण करून तालुका प्रगतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. केवळ भावनिक राजकारण करून तालुक्याचा विकास खुंटणार नाही, याबाबतची देखील आपण सगळे मिळून काळजी घेऊया. संतोषराव, आपण स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळी चर्चा केली. थोडीशी माझी तब्येत पण बरोबर नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. शेवटी माझं काम आहे बातम्या करणं. चर्चा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.